दसरा मराठी निबंध। आजच्या काळात दसरा केवळ धार्मिक सण राहिलेला नाही, तर तो सामाजिक सलोख्याचे आणि आनंदाचे प्रतीक बनला आहे। लोक या दिवशी नवीन कार्याचा आरंभ करतात, एकत्र येऊन आपटेची पाने देतात आणि मोठ्यांचा आशीर्वाद घेतात। अनेक ठिकाणी रावण दहनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात, जे वाईट विचारांच्या पराभवाचे प्रतीक मानले जाते। दसरा हा सण आपल्याला प्रेरणा देतो की कितीही मोठी संकटे आली तरी सत्याचा आणि चांगल्याचाच विजय होतो। हा सण आपल्याला आपल्यातील वाईट विचारांचा त्याग करून चांगल्या गुणांचा स्वीकार करण्याचा संदेश देतो। दसऱ्याचा हा उत्साह आणि मंगलमय वातावरण आपल्याला समृद्धी आणि आनंदाच्या दिशेने घेऊन जातो। हिंदू धर्माच्या एका मान्यतेनुसार महिषासुर नावाच्या राक्षसाने देवांना त्रास दिला होता, तेव्हा देवी दुर्गाने 9 दिवस त्याच्याशी युद्ध केले आणि दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध करून धर्माचे रक्षण केले। यामुळे हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो। काही ठिकाणी रावणाच्या पुतळ्याचे दहन करून वाईटावर चांगल्याच्या विजयाचा आनंद साजरा करतात, तर काही ठिकाणी गोडधोड नैवेद्य देवीला अर्पण केला जातो। आपटेची पाने एकमेकांना देऊन हा सण साजरा करतात। या दिवशी मराठा सरदार व सैनिक आपल्या शस्त्रास्त्रांची पूजा करत असत। आजही अनेक लोक घरात असलेल्या वाहनांची व हत्यारांची पूजा करतात। आपटेची पाने वाटणे। महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी आपटेची पाने सोने म्हणून एकमेकांना देण्याची परंपरा आहे। निबंध आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।